नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे पूनम आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की रेडी रांगोळी बनवण्यासाठी लागणारे आपल्याला कुठले कुठले सामानांची आपल्याला गरज असते. ठीक आहे, तर रेडीमेड रांगोळी बनवायला अगोदर आपल्याला लागते ती असते OHP शीट. ही शीट अशी ट्रान्सपरंट असते. ठीक आहे, ही आहे A3 साईजची शीट. याच्यामध्ये वेगवेगळे साईज अवेलेबल असतात. A2 साईज, A1 साईज, A4 साईज. तर मला छोट्या रांगोळ्याच्या ऑर्डर असतात, त्यामुळे मी A3 साईज आणि A4 साईजची शीट वापरते. तुम्हाला मोठ्या रांगोळ्या बनवायच्या असतील तर तुम्ही A2 साईज किंवा A1 साईजची शीट तुम्ही वापरू शकता. त्यानंतर आपल्याला लागतं सगळ्यात मेन म्हणजे ग्लू. आता हा जो ग्लू आहे हा नॉर्मल फेविकॉलचा ग्लू नाही आहे. तुम्ही बघू शकता की हा आहे फेविक्रिल ग्लू. ठीक आहे, हा फॅब्रिक ग्लू आहे. फॅब्रिक ग्लू आपण यासाठी वापरतो जेणेकरून आपली रांगोळी आहे ती ह्या OHP शीटला चिटकून राहिली पाहिजे, ती निघाली नाही पाहिजे. नॉर्मल जर तुम्ही फेविकॉल जर वापराल तर काही दिवसांनी ती रांगोळी आपोआप शीटमधून वेगळी असते आणि मग जो घेतो तो म्हणतो की रांगोळी तर खराब निघाली, ही रेडीमेड रांगोळी काही बरोबर नाही आहे. त्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट टिप ही आहे की जेव्हा तुम्ही रेडीमेड रांगोळी जेव्हा बनवता तेव्हा जो ग्लू आपण वापरतो तो फेविक्रिल ग्लू वापरायचा. ठीक आहे, हे एक इम्पॉर्टंट टिप होती तुमच्यासाठी. ग्लू फक्त फेविक्रिल ग्लू वापरायचं आहे जेणेकरून आपली रांगोळी खराब नाही झाली पाहिजे, ती खूप दिवसांपर्यंत टिकते आणि चांगली पण राहते. त्याच्यानंतर आपल्याला जे लागतं OHP शीटवर रांगोळी काढायला. ठीक आहे, आता OHP शीटवर रांगोळी आपण कशी काढतो, आपल्याला आता रांगोळी ट्रेस करावी लागते. ठीक आहे, आता रांगोळी ट्रेस कशी करायची. आता OHP शीटवर रांगोळी कशी काढायची, तर एकतर रांगोळी आपण डिझाईन हाताने बनवू शकतो. जसं तुम्ही बघू शकता की मी ही एक रांगोळी स्वतः डिझाईन केलेली आहे. ठीक आहे, ही पाटाच्या भोवतालची रांगोळी मी स्वतः ड्रॉ केली आहे. ठीक आहे, हे साईडला 2 मोरचे असं लागणार आणि हा मधात हा असा पॅच. आपण हा आपल्या चौरंगच्या भोवती म्हणतो ना, ती रांगोळी आहे. एक पॅच मी हा मागे ड्रॉ केला आहे. ठीक आहे, तर पाहिजे असेल तर तुम्ही हाताने पण ड्रॉ करू शकता, पण तुमचा आर्ट थोडा चांगला नसेल तर रेडीमेड रांगोळीसाठी तुम्ही गुगलवरून इमेज सर्च करून ते तुम्ही प्रिंटआउटसुद्धा काढू शकता. जेवढी तुम्हाला मोठी पाहिजे असेल तेवढी तुम्ही प्रिंटआउट काढू शकता. मग काय करायचं, ही रांगोळीची जी शीट आहे OHP शीट ही याच्यावर ठेवायची. ठीक आहे, आणि मग हे आता आपल्याला तर ही रांगोळी ट्रेस करायला आपल्याला कुठले पेन वापरायचे आहेत, तर आपल्याला नॉर्मल जे पेन असतात ते वापरायचे नाही आहे. इथे तुम्ही बघू शकता की हे मार्कर्स पेन आहे. ठीक आहे, हा एक मार्कर पेन आहे जो पेनसारखा असतो आणि हा एक जाळा मार्कर आहे. ठीक आहे, जाळा मार्कर आहे, ब्लॅक मार्कर. आणि हा एक असतो पेंट मार्कर, व्हाईट मार्कर आहे. तर तुम्हाला पांढरी रांगोळीने तुम्हाला बॉर्डर करायची असेल किंवा काही तर ते तुम्ही यूज करू शकता. तर ह्या मार्करने आपल्याला हे डिझाईन असे शीटवर ठेवून हे डिझाईन आपल्याला मार्क करायचे असतात. हे फक्त मी तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला कुठले कुठले सामान लागतात रांगोळी काढायला. ठीक आहे, तर एक असतं आपली OHP शीट. त्याच्यानंतर आपल्याला डिझाईन पाहिजे असते, मार्कर पेन, ग्लू हवा असतो. त्यानंतर आपल्याला हवे असतात ब्रश. ठीक आहे, आता हे ब्रश का वापरायचे. ब्रश आपण जेव्हा हा ग्लू घेतो तर हा ग्लू असंच वापरत नाही, याला थोडं पाणी मिक्स करून आपल्याला थोडं पातळसारखं पेस्ट आपल्याला तयार करावं लागतं. आता पातळ म्हणजे खूप पातळ नाही, थोडं घट्ट असतं जेणेकरून ती रांगोळी आपण जेव्हा त्याच्यावर OHP शीटवर लावतो तेव्हा ती नीट लागली पाहिजे. तर ग्लू लावायसाठी आपल्याला ब्रश हवा असतो. माझ्याकडे इथे 2 ब्रश आहे. हा एक खूप बारीक ब्रश आहे आणि हा जाड ब्रश आहे. जनरली मी काय करते, फेविकॉल लावायला हा मोठा ब्रश वापरते. ठीक आहे, तर आपल्याला ब्रश जे पाहिजे असते साहित्य ते आहे इथे ब्रश. त्यानंतर आपल्याला मेन जे आहे आपलं ते असतात रांगोळ्या. तर आपल्याला वेगवेगळ्या कलरच्या रांगोळ्या पाहिजे ऑफकोर्स. तर रांगोळ्या आपण इथे मेन
थिंग आहे इथे रांगोळी. ठीक आहे. आता रांगोळ्या तुम्ही बघू शकता, रांगोळ्या कशा असतात, जाडसर असतात. ठीक आहे ना. ह्या कोर्स रांगोळ्या असतात, खूप बारीक नसतात. तर शक्यतोवर तुम्ही काय करायचं की रांगोळ्यांना चाळणी असते ना आपली चहाची किंवा कुठली मोठी चाळणी, त्याने रांगोळी गाळून घ्यायची, चाळून घ्यायची, जेणेकरून जेव्हा आपण OHP शीटवर फेविकॉल लावल्यावर जेव्हा आपण OHP शीटवर रांगोळी टाकतो तेव्हा ती रांगोळी नीट लागते. ठीक आहे. म्हणजे ती स्मूथ दिसते, अशी खडसर दिसत नाही. कुठल्या रांगोळ्या जाडसर असतात म्हणून नीट चिपकत नाही OHP शीटवर. त्याच्यामुळे कलर्स जे असतात रांगोळ्या त्या तुम्ही चाळून घ्यायच्या, नंतर त्या रांगोळ्या यूज करा, असं माझं मत आहे, जेणेकरून तुमची रांगोळीची फिनिशिंग छान दिसेल. त्यानंतर आता हे OHP शीटवर रांगोळी काढल्यानंतर आपल्याला मेन जे पाहिजे असते थोडं हायलाईट करायला रांगोळीला, ते असतात हे फेविक्रिल कलर्स. माझ्याकडे भरपूर फेविक्रिल कलर्स आहे. माझ्याकडे ॲक्च्युली पूर्ण बॉक्स आहे. ठीक आहे. जसं आता आपण रांगोळी काढली आणि आपल्याला बॉर्डर काढायची, तर आपण रांगोळीने बॉर्डर काढू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला ॲक्रेलिक कलर्स पाहिजे असतात. तुम्हाला ब्लॅक कलरनी आउटलाईन करायचे, तुम्ही ब्लॅक कलरने आउटलाईन करू शकता. त्यासाठी आपल्याला हा असा बारीक ब्रश हवा असतो, जेणेकरून आपली बॉर्डर छान निघाली पाहिजे. ठीक आहे. जेणेकरून रांगोळी अट्रॅक्टिव्ह दिसतात, हायलाईट दिसतात. ओके. त्याच्यानंतर काही आपल्याला डेकोरेशनसाठी मी इथे काही हे वापरते, फेविक्रिल आउटलायनर्स. हे गोल्डन आउटलायनर आहे. ओके. असे अजून माझ्याकडे सिल्वर आउटलायनर पण आहे वेगवेगळे कलर्सचे. तुम्हाला रांगोळीला अजून छान बनवायचे असेल तर तुम्ही जे हे बॉर्डर्स असतात रांगोळीच्या, ते तुम्ही गोल्डन आउटलाईननी पण इथे असं ड्रॉ करू शकता रांगोळी कलर काढून झाल्यावर. हे सगळं जे आपण आहे रांगोळी डिझाईन कशी करायची ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर बघणारच आहोत. इथे फक्त मी तुम्हाला साहित्य काय काय लागतात रांगोळीसाठी ते मला दाखवायचं होतं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला कळलं असेल की रांगोळीसाठी आपल्याला कुठले साहित्य पाहिजे असतात. सगळ्यात मेन तर असते आपल्याला रांगोळीची डिझाईन, त्याच्यानंतर OHP शीट हवी असते. तुम्हाला कुठली साईजची पाहिजे ते तुम्ही ठरवायचं. त्याच्यानंतर आपल्याला मार्कर्स हवे असतात. फेविक्रिल ग्लू, नीट ऐका, फेविक्रिल ग्लू आहे हा, साधा फेविकॉल नाही आहे, हाच वापरायचा. ब्रश, फेविक्रिल ॲक्रेलिक कलर्स, त्याच्यानंतर रांगोळ्या, ते पण चाळून घेतलेल्या. बारीक रांगोळी असेल तर अतिउत्तम. हे साहित्य एवढे आपल्याला जनरली लागतात. परत तुम्हाला काही डेकोरेट अजून परत वेगळं करायचं असेल तर तुम्ही स्टोन्स पण लावू शकता किंवा स्टोनची लेस असते ती लावू शकता. त्याच्याने तुमची डिझाईन आणखी छान सुंदर बनेल. तर हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की रांगोळी कशी ड्रॉ करायची, फेविकॉल कसं लावायचं आणि फेविकॉलमध्ये कलर कसे भरायचे. एक डिझाईन मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये करून दाखवणार. ह्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. थँक्यू. नमस्कार.